नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात क्रमांक 90/2022 जी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत अधीक्षक व तत्सम पदे या पदांसाठीची ही जाहिरात आहे। एकूण 65 पदसंख्या आहे आणि या पदासाठीची चांगली परीक्षा झालेली आहे, उत्तर तालिका आलेल्या आहेत। अलीकडे आयोगाने अपात्रता यादी जी आहे उमेदवारांची ती सुद्धा घोषित केलेली आहे। त्यामुळे लवकरच आयोगाकडून या जाहिरातीच्या अनुषंगाने उमेदवारांचा मुलाखतीचा कार्यक्रम जो आहे तो घोषित होऊ शकतो आणि तुमच्यापैकी अनेक उमेदवारांनी NICF मध्ये मॉक इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने इन्क्वायरी केलेली आहे। तर या संदर्भात मॉक इंटरव्ह्यूचं शेड्यूल याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे। आयोगाला इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीमध्ये नक्की काय अपेक्षित असतं, आयोगाचा उद्देश काय असतो मुलाखत घेण्यामागचा कुठल्याही पदाच्या संदर्भात, त्याविषयी सुद्धा आयोगच काय म्हणतं आयोगाच्याच भाषेत जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। बेसिक माहिती मी तुम्हाला देणार आहे, त्यासोबतच तयारीचा दृष्टिकोन कसा असा याविषयी सुद्धा सांगणार आहे। सुरुवातीला बघा आयोगाचं म्हणणं काय आहे मुलाखतीच्या बाबतीत। तर सर्वसाधारणपणे उमेदवारांना ज्या सर्वसाधारण सूचना आहेत याविषयी तुम्ही बघू शकता यामध्ये की उमेदवारांना या सूचनांमध्ये मुलाखतीच्या बाबतीत सुद्धा काही 10 पॉइंट्स आहेत। जर तुम्ही हे बारकाईने वाचला तर पहिलाच मुद्दा आहे की उमेदवारांना साधारणतः पदसंख्येच्या 3 पट उमेदवार हे मुलाखतीला बोलावले जातात। पहिली गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे जी काही 65 पदसंख्या आहे त्याच्या 3 पट उमेदवार मुलाखतीला बोलावले जातील सर्वसाधारणपणे। त्यासोबतच मुलाखतीमध्ये किमान 41% गुणांची जी अट आहे ती अपेक्षित आहे। का? कारण 41% गुण जर मुलाखतीमध्ये नसतील, मुलाखतीच्या गुणांच्या याच्यामध्ये टक्केवारीमध्ये म्हणजे 50 पैकी 41% जर नसतील तर तुमचा शिफारस यादीसाठी विचार केला जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। ओके, आयोग काय म्हणते की विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता मुलाखतीमध्ये किमान 41% गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचाच शिफारशीसाठी विचार करण्यात येईल। तसेच एखाद्या पदाच्या चाचणी परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण अंतिम निकालानंतर एकत्रितपणे विचारात घ्यावयाचे असतील अशा वेळेस सुद्धा मुलाखतीमध्ये 41% गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचाच शिफारशीसाठी विचार करण्यात येईल। फॉर एक्झाम्पल असं आपण गृहीत धरा की एखाद्या उमेदवाराला 200 पैकी 180 गुण आहेत, 190 गुण आहेत, मात्र मुलाखतीमध्ये 41% गुण नसतील तर तो उमेदवार बाहेर पडू शकतो। जरी एकत्रित गुणांची बेरीज करताना जरी तो वर येत असेल तरी सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्या। ओके, त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा की आयोगाचा मुलाखत घेण्याचा उद्देश काय आहे आणि काय स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात सर्वसाधारणपणे। तर उमेदवार विशिष्ट पदावर नेमणूक होण्यास कितपत योग्य आहे आणि त्याची मानसिक कुवत किती आहे हे अजमावणे हा मुलाखतीचा प्रमुख उद्देश असतो, बरोबर। त्यानंतर नेक्स्ट मुलाखतीच्या वेळी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमध्ये इतर प्रश्नांबरोबरच म्हणजे इतरही प्रश्न असतील त्याबरोबरच अर्ज केलेल्या पदाची कर्तव्य जबाबदाऱ्या उमेदवाराने ज्ञानाच्या ज्या विशिष्ट क्षेत्रामध्ये विशेषज्ञता प्राप्त केलेली असेल किंवा ज्या ज्या क्षेत्रातला अनुभव असेल त्या बाबतीत अद्ययावत ज्या चालू घडामोडी आहेत, ग्रामीण क्षेत्रातील स्थिती असेल किंवा त्या स्थितीबाबत त्याला असलेली माहिती असेल, ग्रामीण जनतेच्या समस्या या संबंधीचे प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जाऊ शकतात। मग तुम्ही असं म्हणू नका सर मी नाशिकमध्ये राहतो आणि मला नाशिक विषयी सांगता येईल, नंदुरबार, धुळे, पालघर किंवा गडचिरोली विषयी मला सांगता येणार नाही, तर असं नाहीये। त्यामुळे तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या प्रत्येक ग्रामीण भागातील स्थिती काय आहे किंवा सर्वसाधारणपणे तुम्ही त्याकडे कसं बघता त्याविषयीची तुम्हाला काय जाणीव आहे या अनुषंगाने काही प्रश्न येऊ शकतात। मग आता हे कसे आपल्या पदाला त्याचा कारण हे सर्वसाधारण सूचना दिल्या त्या सर्व मुलाखतीला लागू होतात, फक्त अधीक्षक पदासाठीच लागू होतात अशातला भाग नाहीये, त्या सर्व पदांसाठी लागू होतात। परंतु आपल्या अधीक्षक शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील जी पदं आहेत त्याच्यामध्ये 4 स्वरूपाची जे पदं आहेत तुम्हाला माहिती असेल की राज्यस्तरीय, विभागस्तरीय, यामध्ये शिक्षण संचालनालय अधीक्षक आहे, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आहे, त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आहेत यांचं कार्यालय असेल किंवा पंचायत समितीमधील अधीक्षक शालेय पोषण आहार असतील। तर एकंदरीत या 4ही पदाच्या अनुषंगाने कार्यजबाबदाऱ्या जर तुम्ही यामध्ये पाहिलात तर सर्वसाधारणपणे प्रशासकीय जबाबदारी आणि आर्थिक बाबी असतील या जवळपास सारख्याच आहेत। परंतु जो शालेय पोषण आहाराचा जो भाग आहे तो थोडासा सविस्तर आपल्याला यामध्ये अपेक्षित आहे, मुलाखतीमध्ये विचारला जाऊ शकतो। कारण ज्या क्लरिकल गोष्टी आहेत त्या फार विशेष अशा प्रश्न स्वरूपात येणार नाही तुम्हाला, त्याच्याविषयी फक्त जाणीव किंवा माहिती असणं अपेक्षित आहे। परंतु ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स म्हणजे तुमची मानसिक कुवत किती आहे हे तपासायचं जर असेल तर तुम्हाला काही सिच्युएशनल प्रश्न समोर तुमच्या ठेवले जातील, मग तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करता हे फार महत्वाचं आहे, जे मी पुढे तुम्हाला सविस्तर सांगेन। आता प्राथमिक तुम्हाला कल्पना देतो, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये काय काय आहे
तर प्रशासकीय कामकाज त्यामध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्यामध्ये असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या सेवाविषयक बाबी हाताळणे, गट क आणि ड चे जे कर्मचारी असतील, किंवा तुमची दप्तर तपासणी करणे, जे काही वरिष्ठ असतील किंवा कर्मचारी असतील यांच्यामध्ये समन्वय राखणं. त्यासोबतच आरटीआय हा अतिशय महत्वाचा मुद्दा असतो. कुठल्याही शासकीय इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने किंवा शासकीय पदावर एखादा उमेदवार जाऊ इच्छित असेल तर त्याला आरटीआयच्या अनुषंगाने तो किती नागरिक स्नेही आहे, किती तो व्यक्ती शासन केंद्रित आहे हे तपासण्याचं काम सुद्धा पॅनल मेंबरकडून होऊ शकतं. त्यामुळे न्यायालयीन प्रकरणं असतील, समन्वय साधणे असतील, जे काही देखभाल दुरुस्ती असेल, मालमत्ता असेल किंवा वाहने असतील, किंवा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर एकूण नियंत्रण असेल किंवा सेवाविषयक बाबी असतील, या एकूण बाबी ज्या आहेत त्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये येतात. शैक्षणिक कामं त्या अनुषंगाने काही करावी लागतात. त्यामध्ये शिक्षण हक्क कायदा हा अतिशय महत्वाचा आहे, तो व्यवस्थित एकदा करून ठेवा तुम्ही. शाळेच्या संदर्भातील काही पत्रव्यवहार असतील, शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रम याची अंमलबजावणी करणे. मग एक्झॅक्टली शैक्षणिक गुणवत्ता विषयक उपक्रम म्हणजे काय आहे, ते काय करायचं, आज रोजी काय उपक्रम राबवले जातात याची प्राथमिक माहिती तुम्हाला घेणे अपेक्षित आहे. ओके. त्यासोबतच आर्थिक बाबीच्या अनुषंगाने काही कामकाज केलं जातं, परंतु तुम्हाला तिथे डिटेल सविस्तर मुलाखतीमध्ये या अनुषंगाने प्रश्न फार अपेक्षित नाहीत की लेखाधिकारी यांच्या समन्वयाने कार्यालय प्रमुख यांची निर्देशनानुसार कार्यवाही करणे, यावर फार नाही. तुम्हाला प्रश्न जे आहेत बघा, तुम्हाला माहिती असावं की मला आर्थिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदारी आहे. जेव्हा तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही ज्या पदासाठी मुलाखत देत आहात त्या पदाच्या कार्यजबाबदाऱ्या सांगा थोडक्यात किंवा सारांश रूपात, तर तेव्हा तुम्हाला सारांश रूपात सांगता आलं पाहिजे की सर या पदासाठी प्रशासकीय, शैक्षणिक आणि आर्थिक अशा स्वरूपाचे कामकाज पाहावं लागतं. त्यामध्ये ही ठळक मुद्दे जे आहेत ते तुम्ही यामध्ये सांगू शकता. त्यामध्ये अधीक्षक जे आहेत, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था आणि त्यांचं कार्यालय, या अनुषंगाने जे काही जबाबदाऱ्या आहेत त्यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की सेवाविषयक बाबी असेल किंवा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेमधील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या कामकाजावर नियंत्रण असेल, या बेसिक गोष्टी ह्या सगळ्या ठिकाणी लागू आहेत. आता शैक्षणिक कामांमध्ये काय, त्यामध्ये शाळांच्या अनुदानाच्या प्रस्तावांची छाननी करणं हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यकक्षेतील जे काही शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक आणि माध्यमिक यांच्या कार्यालयातील अधीक्षक या अनुषंगाने आपण पाहत आहोत. तर त्याच्यामध्ये अनुदानाच्या प्रस्तावांची छाननी करून वरिष्ठांकडे मान्यतेसाठी सादर करणं, नवीन शाळा मान्यतेचे प्रस्ताव छाननी करून मान्यतेसाठी सादर करणं. मग तुम्हाला नवीन शाळांच्या मान्यतेच्या बाबतीत जे आपले ऍक्ट आहेत 1981-77 हे थोडं एकदा वाचून टाका. त्यानंतर शाळांची संच मान्यता, तुकडी मान्यतेचे प्रस्ताव तपासून सादर करणे. खूप असं डीप माहिती असणं अपेक्षित नाहीये बरं का, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला तिथे परीक्षा नाहीये, तुम्हाला याविषयीची बेसिक कल्पना असणं अपेक्षित आहे. असे काही बेसिक क्वेश्चन्स त्यामध्ये येऊ शकतात. जर तुमचा या अनुषंगाने अनुभव असेल तर उलट त्यामध्ये चांगली गोष्ट राहील किंवा ती मजबूत बाजू राहणार आहे तुमची. शाळा माहितीचे सर्व संकलन करणे अशा स्वरूपाची कामं, शैक्षणिक कामं याच्यामध्ये आहेत. त्यासोबतच सर्वात महत्वाचा जो की फॅक्टर आहे तो म्हणजे अधीक्षक शालेय पोषण आहार. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर पंचायत समिती यांचं कर्तव्य व जबाबदाऱ्या. आता अधीक्षक शालेय पोषण आहार पंचायत समितीमधील हे काय कामकाज पाहतात, तर त्यामध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या काय आहेत त्यांच्या, तर शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं. मग तुम्हाला काय अपेक्षित आहे, शालेय पोषण आहार व्यवस्थित एकदा वाचून ठेवा. ओके. म्हणजे काय त्याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ दिला जातो, त्या लाभाच्या अनुषंगाने शासकीय जे काही तरतूद आहे खर्चाची ती किती रुपये आहे. ओके. मग त्याचं कामकाज, त्याच्यावर सनियंत्रण कुणाचं असतं. ओके. म्हणजे ग्राउंड लेवल पासून तर पुढे ऍटलिस्ट ब्लॉक लेवल पर्यंत त्याची जी काही इम्प्लिमेंटेशन आहे ते कसं केलं जातं हे माहिती असणं अपेक्षित आहे. त्यासोबतच जे काही पुरवठादार आहेत मग त्याच्यामध्ये विहित मुदतीमध्ये तांदूळ व धान्य आदी मालाची मागणी करणं, पुरवठादाराने पुरवठा केलेल्या मालाच्या दर्जाची तपासणी करणं आणि त्या अनुषंगाने जर निकृष्ट दर्जा आढळला किंवा त्या अनुषंगाने कार्यवाही करायची वेळ आली तर त्यामध्ये कामकाज पाहणं. त्यासोबतच शिक्षणाधिकारी यांना अशा पद्धतीचा अहवाल सुद्धा त्या ठिकाणी सादर करावा लागतो. बालकांच्या कुपोषण निर्मूलनाचं जे काम आयसीडीएसच्या अनुषंगाने केलं जातं तर त्या सहकार्याने आपल्याला ही सुद्धा जबाबदारी त्यामध्ये आहे. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम करणं. मग तुम्हाला जर असं म्हटलं की एखादी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये अशा स्वरूपाचं काम जे आहे, निकृष्ट दर्जा त्या ठिकाणी आहे, पालकांना आढळून येतोय आणि काही पालकांचा समूह जर तुमच्याकडे आला तर मग तुमची प्रथम जबाबदारी काय असेल किंवा तुम्ही प्रायमरी लेवलला काय ऍक्शन घ्याल. म्हणजे अशा अनुषंगाने म्हणजे याच मुद्द्यांना घेऊन मात्र सिच्युएशनल प्रश्न त्यामध्ये ठिकाणी विचारले जाऊ शकतात. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तक्रार निवारण अधिकारी म्हणून काम करायचं आहे. बचत गट जे या ठिकाणी कामकाज पाहतात त्या अनुषंगाने शाळांमध्ये, तर एखादा बचत गट जर ती प्रोसिजर फॉलो करत नसेल तर त्यामुळे त्या बचत गटाला वेळप्रसंगी ब्लॅकलिस्टमध्ये सुद्धा टाकावं लागतं. तर या बाबतीत सुद्धा कारवाई करणं.
त्यानंतर शालेय पोषण आहार योजनेशी संबंधित शासनाने मागवलेली माहिती वेळोवेळी शासनाला सादर करणं. तर ही कामं जी आहे ती प्रामुख्याने प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये आपल्याला यामध्ये पाहावी लागतात. तर इथे अपेक्षित हीच आहे की जर तुम्ही फारच नवीन असाल, नव्यानेच अगदी याकडे तुम्ही सुरुवात करत असाल, तर शालेय पोषण आहाराचा जो GR आहे तो एकदा व्यवस्थित वाचून काढा. जे काही अलीकडे त्यातले अपडेट्स आहेत ते वाचून काढा. त्यानंतर ICDSच्या अनुषंगाने सुद्धा कुपोषण निर्मूलनाचं जे काम केलं जातं, तर त्या लेवलवर काय कामकाज पाहिलं जातं ICDS अंगणवाड्यांमध्ये ते व्यवस्थित एकदा करून बघा. त्यानंतर सरळ सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने जे काही उपक्रम राबविले जात असतील त्याची माहिती जी आहे ते भरणं, अद्ययावत करणं. त्यानंतर याच्यामध्ये आर्थिक बाबी सुद्धा याच्यामध्ये आहेत, जसे की शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना असतात, फॉर एक्झाम्पल उपस्थित भत्ता, गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके इत्यादी कामकाजाचं कामकाज पाहणं. तर या अनुषंगाने जे काही शासन निर्णय असतात किंवा शासकीय पातळीवर आज रोजी काय ग्राउंड रियालिटी आहे आणि त्या अनुषंगाने काही टीकात्मक प्रश्न जर तुम्हाला विचारले तर तुम्ही त्याला कसं रिस्पॉन्ड करता हे सुद्धा त्यामध्ये पाहणं अपेक्षित राहणार आहे. ओके, सो या कार्यकर्तव्य जबाबदाऱ्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता, खाली लिंक दिलेली असणार आहे. त्यासोबतच NICF मध्ये जो मुलाखतीचा कार्यक्रम चालतो, म्हणजे आतापर्यंत आपण विविध पदांसाठीच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. सहाय्यक आयुक्त असेल, सहाय्यक संचालक असेल, तुमच्या CDPOच्या अनुषंगाने सद्यस्थितीत आपला कार्यक्रम सुरू आहे. तुम्ही पुण्यात मॉक इंटरव्ह्यू देऊ शकता ऑफलाईन स्वरूपात प्रत्यक्ष येऊन, ओके, फेस टू फेस, 1 to 1. त्यानंतर ऑनलाईन स्वरूपात, म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला शक्य होत नसेल तर साधारण आपण 2 इंटरव्ह्यू घेतो. म्हणजे मॉक इंटरव्ह्यू मध्येच सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, कारण सगळ्यांना असं एकसारखं एकाच साच्यात बसवणं नाही शक्य. ते पहिली गोष्ट लक्षात घ्या, कारण ही मुलाखत आहे, ही व्यक्तिमत्वाची चाचणी आहे, प्रत्येक व्यक्ती इथे वेगळा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. काही उमेदवारांची कंटेंटच्या अनुषंगाने चांगली तयारी असते, मात्र ते वेळेवर डिलिव्हर करता येत नाही, म्हणजे अपेक्षित ज्या पद्धतीने ते सांगता येत नाही, मग त्याचा सराव करावा लागतो. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे, मी मागची 10 वर्ष झाले याच अनुषंगाने काम करतो आहे, मात्र मला ऐन वेळेवर जेव्हा सांगायचं आहे तर त्यावेळेस ते सांगता येत नाहीये. हा प्रश्न अनेक उमेदवारांच्या बाबतीत असतो, जसं आता आपण ICDSच्या बाबतीत पाहत आहोत तशाच पद्धतीने. ओके, त्यामुळे या गोष्टीचा सराव जेव्हा तुम्ही करता, स्वतः आरशासमोर बसून तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट डिलिव्हर करता किंवा एखाद्या आपल्या मित्रमैत्रिणींसमोर ती समोर डिलिव्हर करता, तेव्हा त्या वेनी म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही डिलिव्हर करायची आहे. पहिली गोष्ट, जेव्हा आपण मुलाखतीमध्ये असे काही सिच्युएशनल किंवा ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स येतात, तेव्हा आपली जी आपला जो स्टँड असतो किंवा आपण असं म्हणूया आपली जी भूमिका असते ती कुठली अशी दोलायमान स्वरूपाची नसावी. ती एका भूमिकेवर आपण ठाम असणं गरजेचं आहे. त्यासोबत मग ती भूमिका कशी असावी, तर ती संविधानात्मक असावी. त्यासोबतच नेहमीच म्हणजे शासकीयच गोष्टींना तुम्ही अनुषंगाने तुम्ही बोलला पाहिजे असं काही अपेक्षित नसतं. तुम्ही नागरिक केंद्रित किंवा नागरिक स्नेही असणं अपेक्षित आहे. तर त्या ठिकाणी लाभार्थ्याच्या अनुषंगाने सुद्धा ज्या अडीअडचणी आहेत त्या तुम्ही कशा सोडवू शकता, तुम्ही किती इनोव्हेटिव्ह आहात, तुम्ही त्या गंभीर सिच्युएशन्स कसे हँडल करू शकता, या गोष्टी त्यामध्ये ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मुलाखतीमध्ये आपण साधारण 2 इंटरव्ह्यू घेतो, मॉक इंटरव्ह्यू ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपात तुम्ही तिथेही देऊ शकता. त्यासोबतच आयोगाचं जेव्हा वेळापत्रक येतं, प्रत्यक्ष आयोगाचे इंटरव्ह्यू जेव्हा मुंबईमध्ये असतात त्याही वेळेस पुण्यामध्ये प्रत्यक्ष इंटरव्ह्यू होत असतात, त्यावेळेस तुम्ही नक्की संपर्क साधू शकता. सद्यस्थितीत आपण इंटरव्ह्यू आपण घ्यायला सुरुवात केलेली आहे. 19 मला वाटते 18 आणि 25 हे जे काही तारखा आहेत, आता 25ला तर एकादशी येते, परंतु 18 तारीख जी आहे आणि 11 तारीख सुद्धा, म्हणजे पुढचा व्हिडिओ जर तुम्ही आज लवकर बघत असाल तर 11 आणि 18 हे जे 2 शनिवार येतात, त्या शनिवारी प्रत्यक्ष ऑफलाईन स्वरूपात किंवा जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात सुद्धा देऊ शकता. इतर सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मिळेल. धन्यवाद.